बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी। विधान भवनाच्या बाहेर झाडावर तरुणाने आंदोलन सुरू केलेलं आहे। तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। विधान भवनाबाहेरच्या एका झाडावर चढून एका तरुणाने आंदोलन सुरू केलेलं आहे। साधारण 11 वाजता कामकाज सुरू होतं। त्याआधी 9:30-10 पासूनच सगळे आमदार सभागृहामध्ये म्हणजे विधिमंडळ परिसरामध्ये यायला सुरुवात करतात। पण त्याआधी विधान भवनाच्या समोर एक मोठं झाड आहे आणि त्या झाडावर चढून एका तरुणाने आंदोलन सुरू केलेलं आहे। एक मोठा बॅनर पण त्याच्या हातामध्ये दिसतो आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना विचारूया। प्रणाली, काय नेमकं घडतंय? हा तरुण कशासाठी झाडावर चढलाय? आंदोलन का सुरू आहे? तरुणाशी अजून संवाद साधता आलेला नाहीये, परंतु त्यांनी जे बॅनर लावलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1500 सेंद्रिय मॉलची संकल्पना लागू करा असा एक त्यांनी बॅनर जो आहे तो लावलेला आहे। त्याच्यामध्ये जय जवान जय किसान असं लिहिलेलं आहे। शेतकऱ्यांच्या शेतकरी उत्पादन पाठवले विदेशामध्ये असं त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि ईश्वर यूट्यूब असं काहीतरी त्याच्या त्या बॅनरवर लिहिलेलं आहे। आता जे फायर ब्रिगेडची लॅडर आहे ती त्या ठिकाणी लागलेली असल्यामुळे पूर्ण आपल्याला वाचता येत नाही, परंतु सेंद्रिय विषमुक्त असं अन्न हे सगळ्यांना मिळालं पाहिजे असं या बॅनरवर लिहिलेलं आहे। आणि साधारणतः एक 10 मिनिटं झालेलं आहे हा तरुण आपल्याला अगदी विधान भवनाच्या समोरचं जुनं जे वडाचं मोठं झाड आहे त्या वडाच्या झाडावर फांदीवर जाऊन बसलेलं आपल्याला बघायला मिळतो आहे। मोठं हे झाड आहे त्यामुळे ती फांदी सुद्धा भरपूर जाड अशी आहे। त्या फांदीवर आता तो जाऊन बसलेला आहे आणि त्यानं हातामध्ये तिरंगा झेंडा घेतलेला आहे। आता फायर ब्रिगेडचे जवान जे आहेत ते वरती लॅडर लावलेली आहे, त्यांनी शिडी लावली आहे। त्या शिडीच्या माध्यमातून ते वर जाऊन खाली त्याला आणण्याचा प्रयत्न करतील आणि समजा जर तो खाली यायला त्यांनी नकार दिला तर खालच्या बाजूला किंवा त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला तर खालच्या बाजूला जाळी सुद्धा या ठिकाणी धरून सगळे पोलीस कर्मचारी, फायर ब्रिगेडचे अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक सुद्धा काही जमलेले या ठिकाणी उपस्थित असलेलं बघायला मिळत आहे। फायर ब्रिगेडचा हा जवान वरती आता जाताना आपल्याला बघायला मिळतो आहे। खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। संपूर्ण महिनाभर जवळपास 3.5 आठवडे हे आंदोलन हे जे अधिवेशन जे ते सुरू होतं। पूर्ण अधिवेशन कालावधीमध्ये वेगवेगळी आंदोलनं होतच असतात, परंतु आपण पाहतो की एक अनोखं वेगळं आंदोलन आज या तरुणाच्या माध्यमातून केलं जात आहे। यापूर्वी आपण मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारल्याची अनेक आंदोलनं बघितलेली होती, परंतु अशा पद्धतीनं उंच झाडावर चढून बसलेलं हे आपण पहिलंच आंदोलन जे आहे ते पाहतो आहे। आणि थेट विधान भवनाच्या समोरचं झाड, वडाचं झाड हे या तरुणानं निवडलेलं आहे त्याचं आंदोलन करण्यासाठी आणि आता तो वरती जाऊन उभा राहिलेला आहे। साधारणतः एक 35 ते 40 वयोगटातला हा तरुण दिसून येतो आहे आणि फायर ब्रिगेडचा जवान त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे। नेमकं काय त्याचं म्हणणं आहे किंवा त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न त्याच्या वतीनं केला जातो आहे, परंतु तो काही फारसा प्रतिसाद देताना दिसत नाहीये। त्यामुळे पुढे आता नेमकं काय होतं हे बघावं लागणार आहे। प्रणाली, आंदोलन हे संवैधानिक पद्धतीने आहे की नाही यावर भाष्य नको करायला, पण उगाच जीव धोक्यात घालायला नको आपलं म्हणणं मांडण्यासाठी किंवा नेत्यांपर्यंत आपली मागणी पोहोचवण्याकरता, हेही तितकंच खरं आहे? अगदी खरं आहे, परंतु आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार यापूर्वीही करण्यात आलेले आहेत। अगदी लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न आंदोलन सुद्धा लोक करतात, पाण्यामध्ये उभं राहून आंदोलन करतात, पाण्याच्या टाक्यावर चढून आंदोलन करतात। त्यामुळे आंदोलन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती या कालानुरूप विकसित होत असतात आणि तसाच एक नवीन प्रकार जो आहे तो आज या तरुणाच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळतोय। शासनकर्ते जेव्हा आपल्याकडे लक्ष देत नाही किंवा आपण सनदशीर मार्गाने अर्ज विनंत्या करून झाल्यावरही शासन आपल्याकडे लक्ष देत नाही असं जेव्हा आंदोलन करताना वाटतं आणि त्यावेळेला त्या आंदोलनाचा एखादा वेगळा मार्ग निवडतात, परंतु अनेक वेळेला असं होतं की जर जी काही मागणी आहे ती मागणी संयुक्तिक असेल किंवा जर ती आता पूर्ण करण्यासारखी असेल तर अनेक वेळेला शासनाच्या वतीनं त्या मागण्या पूर्ण केल्या जातात, परंतु जेव्हा मागणीचं स्वरूप खूपच व्यापक असेल आणि ते फार कमी कालावधीमध्ये करणं शक्य नसेल तर अशा वेळेला त्याला बराच कालावधी सुद्धा लागतो आणि दरम्यानच्या काळामध्ये जे आंदोलन करते असतात त्यांचा प्रणाली काही क्षणासाठी थांबवते, तू अशीच सोबत राहा। आपण ही दृश्य फक्त आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। सेंद्रिय उत्पादनं जी असतात त्यासाठी 1500 नवे मॉल महाराष्ट्रात उभे करा अशा मागणी करता हे आंदोलन एका तरुणानं छेडलेलं आहे।
विधान भवन परिसराच्या समोरच्या जुन्या एका वडाच्या झाडावर तो चढलेला आहे। हातात त्याच्या तिरंगा आहे, त्याची बॅग आणि हा बॅनर या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं खाली काढलेला आहे। त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला खाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याच्याशी संवादही साधला जातोय, पण तो ऐकला नाही। तो एका फांदीवर लांब बसून आहे। आता खाली आल्यावर हा अधिकारी, हा कर्मचारी काय करतो हे बघणं महत्त्वाचं आहे। पण एका झाडावर 30 ते 35 वर्ष वयोगटातला तरुण चढलाय आणि आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्याने आंदोलन सुरू केलेलं आहे। प्रणाली आपल्या सोबत आहे। प्रणाली, त्याची बॅग घेऊन, तो बॅनर घेऊन हा खाली उतरलाय कर्मचारी, काय सांगाल? आपण पाहतो आहोत की आता त्याची जी बॅग होती ती हा जो अधिकारी आहे महापालिकेचा किंवा अग्निशमन दलाचा, तो या ठिकाणी आलेला आपल्याला बघायला मिळतो आहे। आता त्याच्या बॅगमध्ये काय काय साहित्य आहे तपासलं जातील। पोलीस जे आहेत ते त्याची बॅग घेऊन गेलेले आहेत, परंतु तरुण अजूनही वर आहे। आता त्याला खाली काढण्याचं काम जे आहे ते पुन्हा सुरू राहील। नेमकं त्याचं काय म्हणणं आहे, त्याचा काय संवाद झालेला आहे हे आपल्याला थोड्या वेळात कळेल। आणि त्यानंतर कारण अंतर खूप जास्त आहे, त्यामुळे त्या दोघांमधला संवाद हा फारसा आम्हाला ऐकता आलेला नाही। बरोबर। तर त्यामुळे नेमकं त्याचं काय म्हणणं आहे आपल्याला थोड्या वेळात कळू शकेल। पुन्हा एकदा हा अग्निशमन दलाचा जो कर्मचारी आहे तो वर जातो आहे। त्यांनी बॅनर आणि त्याची जी बॅग होती ती खाली आणून दिलेली आहे आणि आता पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झालेले आहेत ते त्या आंदोलनकर्त्याला वरून खाली आणण्याचे। आता नेमका त्यांच्या दोघांमध्ये काय संवाद होतो ते आपल्याला पुन्हा एकदा बघावं लागेल। नक्की ही दृश्य विधान भवनाबाहेरच्या परिसरातली आहेत। समोर एक मोठं वडाचं झाड आहे, त्या झाडावर हा तरुण चढलेला आहे आणि या तरुणाची मागणी आहे की सेंद्रिय उत्पादनांसाठी महाराष्ट्रभरात मॉल तयार उभे केले जावेत। झाडावर चढून हे आंदोलन केलं जात आहे। तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। त्याची बॅग या झाडाच्या खोडात ठेवण्यात आलेली होती, ती खाली उतरवण्यात आलेली आहे। त्याने जो बॅनर घेतला होता तो खाली काढण्यात आलेला आहे। त्या मुलाच्या हातात तिरंगा आहे, त्याला समजवण्याचा प्रयत्न हा अग्निशमन दलाचा कर्मचारी करतोय। तू खाली ये, मग आपण बोलू, तुझ्या सगळं म्हणणं तुला पोचवायचंय त्या वरिष्ठांपर्यंत आम्ही पोचवतो, मात्र तू खाली ये अशी मागणी केली जाते। त्याला समजावलं जात आहे, त्याची मनधरणी केली जाते। जीव उगाचच धोक्यात घालू नको, तू व्यवस्थितपणे माझ्यापर्यंत पोच आणि मी तुला खाली नेतो, मग आपण सगळ्यांपर्यंत तुझं म्हणणं मांडू, अशी कदाचित असा काहीसा संवाद या दोघांमध्ये सुरू असेल।